योजना आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतात, त्या माझ्या मते ज्या आहेत वरून शासनाकडून आमदार साहेब तिथपर्यंत पोहोचवलेल्याच आहेत. पण त्या काही गोष्टी ज्या असतात त्या महिलांपर्यंत म्हणा किंवा विद्यार्थ्यांपर्यंत म्हणा, ओव्हरऑल तरुण पिढीपर्यंत म्हणा, त्या पोहोचत नाहीत. याचाच विचार करून मग रस्त्यांचा असेल किंवा शैक्षणिक धोरणं असतील, त्या सगळ्याचा विचार जे आहेत पूजाताई करून आमच्यापर्यंत पोहोचवतील ही सुद्धा एक आशा आमच्यापर्यंत आहे. त्याचबरोबर मला वाटते की एक स्त्री जी आहे की स्त्रियांचं दुःख समजू शकते. त्यामुळे जे आहेत भावनिक दृष्ट्या पण आणि विकासाच्या दृष्टीनं जो आहे ते म्हणजे माशाला पाण्यात टाकल्यावर बोळाला शिकवायला लागत नाही. ते ज्या काही गोष्टी आहेत त्या रक्तातच गुण जो आहे तो राजकारणी असावा लागतो. तो गुण मला वाटते त्या पूजाताईंकडे आहे. त्यामुळे त्या समजून घेतील की स्त्रियांचं दुःख काय आहे किंवा आमच्या सरवडे असतील, बाकीच्या भागातले असेल तरुण पिढी जी आहे ते आता नको त्या गोष्टींसाठी वळत आहे किंवा बेरोजगारी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या मला वाटते की आमच्या सोबत आम्हाला पाठिंबा देतील. शिवाजी खोराटे यांचा जर इतिहास बघायला गेला की ते राजकीय जर भूमी पाहायला गेलं तर त्यांनी केलेल्या संघातून गोरगरिबाच्या पर्यंत आणि खेडोपाड्यापर्यंत त्यांचा जे विचार पोहोचलेला आहे, त्यांचं ते काम पोहोचलेलं आहे. त्यांच्याच पावलावर ठेवून पूजा खोराटे काम करतील का असं वाटतं? नक्कीच कारण आतापर्यंत साहेबांनी जे मत आहे की फक्त प्रॅक्टिकली जे आहे ते केलेलं आहे, फक्त सांगणं चित्रीकरण करणं हे नाही आहे. तर त्यांनी प्रत्यक्षात लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्यांचा तोडगा त्यांनी केलेला आहे, म्हणजे समस्या निवारण केलेलं आहे. काही लोक काय करतात की फक्त पडद्यावर सांगितलं जातं, शो केला जातो. पण या आतापर्यंत आम्हाला तरी वाटते की राजकारण जे आहे हे इथलं जे आहे ते समाजासाठी आहे, खुर्चीसाठीचं राजकारण नसून समाजापर्यंत लोकांना जाणून घेण्याचं जे आहे ते राजकारण आहे. त्यामुळे पूजाताई सुद्धा नक्कीच शेतकऱ्यांचा आणि आमच्या महिला वर्गाचा, तरुण पिढींचा या सगळ्या ओव्हरऑल गोष्टीचा विकास त्या करतील असं आम्हाला वाटते.